40 गावात गुंडगिरीला चाप, पोनी. अमित कुमार मनेळ यांचा सिंघम अवतार. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांची शहरातून काढली धिंड. मागील 10 ते 15 वर्षांतील सर्वात धाडसी कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले. चाळीसगाव शहरातील वाढती गुंडगिरी आणि सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात ऑपरेशन कोम्बिंग राबवून गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या मनेळ यांनी काल सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या गुंडांची चक्क भर रस्त्यातून धिंड काढल्याने सर्वसामान्यांतून पोलिसांचे कौतुक होत आहे. नेमकी घटना काय? शहरातील भीमनगर परिसरात काही समाजकंटकांनी हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केला होता. या प्रकरणी पोलिसांनी भावेश घनश्याम गोयर, राज विनोद बकर, मयूर विनोद चव्हाण आणि अविनाश जगदीश गोयर सरवरा मेहतरवाडा यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पोलिसांनी या आरोपींना केवळ अटक केली नाही, तर त्यांची मेहतरवाडा ते चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अशी पायी धिंड काढली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना खाकीचा हिसका दाखवत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली. ऑपरेशन कोम्बिंगचा धसका. पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांनी शहरात पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी जगताला हादरे बसले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन कोम्बिंग अंतर्गत रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून अवैध हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत. गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देणे आणि आवश्यकता भासल्यास पोलीस अधिनियमाच्या कलमांखाली कारवाई करणे सुरू असल्याने गुंडांच्या पाचावर धारण बसली आहे. 1.5 दशकानंतर धाडसी अधिकारी ही कारवाई पोनी मनेळ यांच्यासह PSI योगेश माळी, संदीप घुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. गेल्या 10 ते 15 वर्षांच्या काळात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अशा प्रकारे गुन्हेगारांवर थेट आणि धाडसी कारवाई करणारे अमित कुमार मनेळ हे पहिलेच अधिकारी ठरले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे शहरातील व्यापारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून प्रचंड स्वागत होत आहे. संपादक किसनराव जोरवेकर. ग्रामस्थ लाईव्ह बातमीसाठी संपर्क बबलू अहिरे, चाळीसगाव.